नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशा चकोल्या, ज्या अगदी झटपट तयार होतात। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 2 माणसासाठीचं प्रमाण सांगत आहे। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर कणकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे। कणिक थोडी घट्टच असावी। थोडं तेल लावून चांगलं मळून घेऊया, म्हणजे चकोल्या चांगल्या लाटता येतात। आता याला असंच 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात। आता चकोले बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, सुकं खोबरं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। सगळ्यात आधी आता आपण जिरे वाटून घेऊया। नंतर यात सुक्या खोबऱ्याचे स्लाइस जाडसर वाटून घेऊया। आता यामध्ये आपण 10 ते 15 लसूण पाकळ्या घालूया। तसेच कोथिंबीर घालून जाडसर वाटण तयार करून घेऊया। आता इथे बघा, आपलं वाटण छान तयार झालेलं आहे। आता आपण एका पातेल्यात 3 ग्लास पाणी गरम करून घेऊया। आता आपली सर्व तयारी झालेली आहे। आपण फोडणीला सुरुवात करूया। यासाठी एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून घेऊया। आता यामध्ये आपण जे सुक्या खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण केलेलं आहे ते घालून मिनिटभर परतून घेऊया। बरोबर यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घालूया। आता हे वाटण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे वाटण मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान परतून घेतला की रश्श्याला छान तर्री येते। यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी वाढवायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। तर आता आपला रस्सा उकळायला ठेवलेला आहे। रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण कणकेचे गोळे बनवून घेऊया। आता इथे माझे 4 गोळे तयार झालेले आहेत। त्यातला एक गोळा घ्यायचा व घडी न घालता चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाल्यावर सुरीने 1 ते 2 इंचावर काप देऊन घ्यायचे आहेत। सर्वच चपात्यांचे अशा प्रकारे काप तयार करून घ्यायचे आहेत। रश्श्याला आपल्या उकळी आलेली आहे। उकळी आली की मगच यामध्ये चकोल्या आपल्याला सोडायच्या आहेत, नाहीतर ते एकमेकाला चिकटतात। एका चपातीचे तुकडे घालून झाले की मध्ये मध्ये पळीने हलवून घ्यायचं आहे, नाहीतर एकाच ठिकाणी जमतात आणि एकमेकाला चिकटून बसतात। हलवलं की परत उरलेल्या चकोल्या सोडून घ्यायच्या। अशा प्रकारे मी इथे सगळ्या कणकेच्या गोळ्याच्या चकोल्या यामध्ये सोडलेल्या आहेत। आता याला मंद आचेवर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आता आपल्या चकोल्या मंद आचेवर छान शिजलेल्या आहेत। त्यामुळे त्या हलक्याहून थोड्याशा वरती आलेल्या आहेत। शिजल्यानंतर या चकोल्या थोड्याशा घट्ट होतात। तुम्हाला हवं तर थोडं गरम पाणी घालून पातळ करू शकता। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर तयार आहेत गरमागरम अप्रतिम चवीच्या चकोल्या। तर अशा प्रकारे अतिशय साध्या साहित्यामध्ये तयार होणारी ही डिश अतिशय स्वादिष्ट लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग लवकरच भेटू अशा छान रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।